आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा। आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील आणि इतर राज्यातील गरीब आणि गोरगरीब लोकांसाठी रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण उपाययोजना सुरू केली आहे। परंतु आरोग्य मित्रांना कमी वेतन, अनुपस्थित सुविधा आणि कामाच्या ठिकाणी असमान वागणूक मिळत आहे। त्यामुळे आरोग्य मित्र संघटनेच्या वतीने ते वेतन वाढवून दरमहा 26,000 करण्याची वेतनात 10% वाढ आणि विविध रजांची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी 12 फेब्रुवारी 2025 रोजी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता आणि 18 फेब्रुवारी पासून राज्यभरातील आरोग्य मित्रांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। आरोग्य मित्रांच्या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विविध संघटनांनी ठाम समर्थन दिले आहे। सीटूचे अध्यक्ष राजन गावंडे, उमेश इंगळे आणि इतर कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। 18 फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या या धरणे आंदोलनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। या आंदोलनामुळे रुग्णांना उपचारांसाठी जास्त खर्च करावा लागणार आहे आणि आरोग्य मित्रांच्या मागण्यांचे समाधान होण्यासाठी संबंधित प्राधिकृत यंत्रणांकडून तत्काळ उपाययोजना केली जावी अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अकोला जिल्हा प्रतिनिधी समीर खान। मैं आरोग्य मित्र प्रकाश दीपक चौबे, अकोला जिला। हम 18 फरवरी 2025 से जिला अधिकारी ऑफिस के सामने धरना हड़ताल पर बैठे हुए हैं। ये बेमुदत हड़ताल है। पूरे महाराष्ट्र में राज्यव्यापी हड़ताल हमने शुरू की है। हमारी सरकार से ये मांगे है, हमने स्वास्थ्य विभाग को निवेदन दिया है। हमारे निवेदन पर किसी भी प्रकार की दखल अभी तक ली नहीं गई है। हमारी मांगे है, हमें कायदेनुसार जो वेतन मिलना चाहिए वो वेतन 26,000 रुपये मिलना चाहिए। हमारे को पेट्रोल अलाउंस देना चाहिए। हमारी जो लीव्स है वो हमारी लीव्स कंफर्म करनी चाहिए और लीव्स देना चाहिए। और हम आपसे विनती करते हैं, सरकार से विनती करते हैं, आरोग्य मंत्री से विनती करते हैं और कंपनी जिसने हमारी अभी तक जो पिड़ूनुक की है वो चीज़ के लिए हम कंपनी से रिक्वेस्ट करते हैं कि हमारा विचार किया जाए और महंगाई के हिसाब से हमें कायदे के अनुसार वेतन दिया जाए। बस आपसे इतनी रिक्वेस्ट है, हमारा विचार करें और हमारी मांगे पूरी करें। धन्यवाद। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।